मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसे की एकूण पदे किती असणार आहेत, त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे आणि तुम्ही कोठे कोठे फॉर्म भरू शकता, सोबतच तुमची उंचीला सूट आहे की वयामध्ये किती सूट आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जर पोलीस भरतीसाठी आणि होमगार्ड भरतीची जर तयारी करायची असेल तर तुम्ही आपला वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, काल परवा या ठिकाणी न्यूज पेपर मार्फत या ठिकाणी एक अपडेट तुम्हाला होमगार्ड भरतीची भेटलेली असेल. होमगार्ड भरतीची अपडेट अशी होती की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण या ठिकाणी बघू शकता 9,000 प्लस जागांची होमगार्ड जागांची भरती केली जाणार आहे. आणि हा व्हिडिओ मी बनवला की या ठिकाणी 9,000 जागांची भरती केली जाणार आहे. त्याच्यानंतर खूप मुलांनी कमेंट्स केले की याच्याची शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमची शिक्षण किती पाहिजे, वयाची अट काय आहे, उंचीमध्ये छातीमध्ये काही सूट आहे का, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमचा जर कोणताही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो आपला या ठिकाणी फॉलोअर्सची इंस्टाग्रामची लिंक आहे त्या अकाउंटला फॉलो करायचा आणि कोणताही प्रश्न तेथे विचारायचा आहे, तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही मित्रांनो जाहिरात कधी येणार आहे, सविस्तर माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही संपूर्ण जी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे 2019 मध्ये जी होमगार्डची भरती बघू शकता 4/6/2000 प्रत्येक जिल्ह्याची. आता ही उदाहरणार्थ म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी बीड जिल्हा तुम्हाला दाखवलेला आहे. बीड जिल्ह्याची जाहिरात तुम्हाला मी आता दाखवलेला घेतलेली आहे. म्हणजे अशाच प्रकारची जशा प्रकारची ही बीड जिल्ह्याची जाहिरात आहे, पोलीस भरतीची जशी जशी प्रत्येक जिल्ह्याची वेगळी जाहिरात येते, तशाच प्रकारची या ठिकाणी वेगवेगळी जाहिरात आलेली बघायला भेटेल होमगार्डची. तर मित्रांनो, ही 2019 ची तुम्हाला जाहिरात दाखवून या ठिकाणी पुढे माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवरती आता सध्या बघत आहात. तर मित्रांनो, 2019च्या जाहिराती अनुसार तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर बघू शकता बीड जिल्ह्याची अशा प्रकारे जाहिरात आली होती. आणि तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतात की नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता विषय या ठिकाणी लक्षवेध NIC विभाग अंतर्गत बघू शकता विषय होमगार्ड सदस्य 2019 जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत ही जाहिरात करण्यात आलेली होती. तर संपूर्ण माहिती आपण बघूया. ठीक आहे, पुढे. ठीक आहे. तर येथून मेन जाहिरात या ठिकाणी बघू शकता, येथून मेन जाहिरातीला सुरुवात झालेली आहे. तर ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात येते. तर मित्रांनो, जागा कशा प्रकारे असतात कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिवाइड केलेल्या काही जिल्ह्यांच्या मला बघायला भेटल्या नाही, परंतु या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी समजा बीड जिल्हा आहे, बघू शकता या बीड जिल्ह्यातील या ठिकाणी बघू शकता हे तालुका आहे. म्हणजे तालुक्यानुसार तुम्हाला म्हणजे समजा बीड जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत तालुक्यानुसार तुम्हाला जागा बघायला बघायला भेटतील. बघू शकता बीड जिल्ह्यातील हद्दीतील उमेदवारांसाठी म्हणजे एकूण शहरामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण पुरुषांसाठी 53 जागा, महिलांसाठी 13 जागा, अशा एकूण बीड जिल्ह्यातील या ठिकाणी बीड जो तालुका आहे, बीड जिल्ह्यातील जो मेन बीड तालुका आहे त्याच्यासाठी एकूण 66 जागा. तशाच प्रकारे माजलगाव या तालुक्यासाठी बघू शकता, माजलगाव तालुक्यासाठी एकूण बघू शकता 11 जागा पुरुषांना आणि महिलांना 2 जागा, अशा प्रकारे 13 जागा. म्हणजे तालुक्यानुसार समजा या ठिकाणी बीड जिल्ह्यातील एवढे तालुके आहे, या तालुक्यानुसार या ठिकाणी पुरुषांसाठी या जागा रिक्त आहेत आणि महिलांसाठी आणि एकूण जागा या ठिकाणी अशा प्रकारे दिल्या आहेत. म्हणजे महिला आणि पुरुषांसाठी दोन्ही भरू शकतात. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही बीडमधील या ठिकाणी पाटोदा या तालुक्यातील असेल तर तेथेच तुम्ही फॉर्म भरू शकता. तेथेच फॉर्म भरू शकता. तेथे पुरुषांना 12 जागा असतील आणि महिलांना 2. अशा प्रकारे 2024 मध्ये देखील सर्व जिल्ह्याच्या तालुक्यांनुसार अशा प्रकारे जागा आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. आता या ठिकाणी जो महत्त्वाचा पॉइंट आहे तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. शैक्षणिक पात्रता. आता या जागांबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढे या ठिकाणी वेगवेगळ्या जागा आलेल्या बघायला भेटतील प्रत्येक जिल्ह्याच्या 2024 मध्ये. तर मित्रांनो, बघू शकता महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जर महिलांच्या रिक्त जागा असलेल्या जागांसाठी आवश्यक तितके पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, म्हणजे जर महिलांच्या या जागांसाठी बघू शकता जर महिला आल्या नाहीत तर त्या रिक्त जागांवर बघू शकता त्या परिमंडळातील म्हणजे त्या तालुक्यातील पात्र पुरुष उमेदवारांची निवड करण्यात येईल. समजा आता या ठिकाणी समजा आधी येत नसतील होमगार्डमध्ये मुली, परंतु आता या ठिकाणी असे होणार नाही की मुलींनी जॉईन केले नाही. त्यासाठी होमगार्ड मुली देखील तिथे हजर राहणार आहे. फक्त जर आले नाही तर त्या जागा पुरुषांना देण्यात येतील असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. बघू शकता पुढचा पॉईंट बघू शकता दुसऱ्या क्रमांकाचा उपनिर्दिष्ट रिक्त जागेच्या प्रमाणात बदल होऊ शकतो त्याबाबतचे सर्वाधिकार
सर्व अधिकार या ठिकाणी बघू शकता अध्यक्ष तथा जिल्हा समादेशक बीड यांना राहील. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा जो समादेशक आहे त्यांच्याकडे हे अधिकार असणार आहे जागा कमी जास्त करण्याचा. लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तिसरा पॉईंट म्हणजे सदर रिक्त जागांसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू राहणार नाही. हे पॉईंट तुम्ही बघून घ्यायचे आहे. संपूर्ण जाहिरात तुम्हाला कुठे भेटेल पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते कव्हर करून घेऊ. तर बघू शकता खूप मुलं या ठिकाणी 12वी पास आहेत की 10वी पास वरती ही भरती असते असा प्रश्न विचारत होते. तर या ठिकाणी निकष पॉईंट देण्यात आलेला आहे. निकष पॉईंट अ आहे बघू शकता. काय आहे तर शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता कमीत कमी तुम्ही 10वी पास, फक्त 10वी पास असेल तर तुम्ही या ठिकाणी या भरतींसाठी अप्लाय करू शकता. आणि या जॉबचं महत्त्व म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या घरापासूनच हा जॉब करू शकता. लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब जो निकष देण्यात आला आहे, ब हा निकष देण्यात आलेला आहे वयाची अट काय तर बघू शकता भरतीच्या दिनांकास वय वर्ष 20 पूर्ण असणे गरजेचे आहे. 20 वर्ष, 18 वर्ष नाही या ठिकाणी हे तुम्ही लक्षात घ्यायचे. 20 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. सोबतच 20 या ठिकाणी वर्ष कंप्लीट आणि शेवटपर्यंत 50 वर्षच्या पुढे नसावं म्हणजे 50 वर्ष वयाची अट आहे. किती 50 वर्ष 50 वर्ष वयाची अट आहे. खूप याच्यामध्ये कॉम्पिटिशन असलेले बघायला भेटेल कारण ज्या मुलांचे वय गेलेले आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी आलेले बघायला भेटतील. आता मुले विचारत आहे की जो तुमचं या ठिकाणी शिक्षण म्हणजे तुमचे 10वी पास आहे पेपर कशा प्रकारे होईल तर या होमगार्ड भरतीमध्ये पेपर नसतो फक्त ग्राउंड वरती तुमचे सिलेक्शन होत असते. ग्राउंड मध्ये कोणकोणते इव्हेंट असतात पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर होत नाही डायरेक्टली ग्राउंड वरती सिलेक्शन होत असते. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता आपली या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघून झालेली आहे. आता आपण शारीरिक पात्रता बघूया. पुरुष उमेदवारांसाठी पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी खाली पात्रता आहे आणि ही महिला उमेदवारांसाठी आहे. तर बघू शकता उंची आता पोलीस भरतीला 165 उंची लागते. परंतु या ठिकाणी बघू शकता कमीत कमी उंची फक्त 162 मुलांसाठी म्हणजे पुरुषांसाठी 162 उंची आहे. आणि जर महिलांचा विचार केला तर महिलांना या पोलीस भरतीमध्ये 155 हाईट लागते. परंतु या ठिकाणी फक्त 150 उंची असेल तरी देखील महिला अप्लाय करू शकत आहात. लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता छाती छाती महिलांसाठी बघू शकता न फुगविता सॉरी पुरुषांसाठी न फुगविता कमीत कमी 76 व फुगून 5 फुगवायची आहे तुम्हाला छाती 5 फुगली पाहिजे. 5 म्हणजे 76 आहे कमी आहे. इथे देखील तुम्हाला म्हणजे बघू शकता शैक्षणिक पात्रतेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि छातीमध्ये देखील सर्व याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. लक्षात घ्यायचं आहे. आणि याच्याबद्दल तुमचा कोणताही प्रश्न असेल तर Instagram वरती तुम्ही नक्की विचारायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपल्या अकाउंटची हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता ड नावाचा जो पॉइंट आहे बघू शकता मैदानी चाचणी कशा प्रकारे कोणकोणते इव्हेंट राहतील बघू शकता. धावणे म्हणजे तुमची रनिंग बघू शकता. पुरुष उमेदवारांसाठी एक 1600 मीटर पोलीस भरतीवाल्या उमेदवारांना माहित असेल 1600 मीटर धावणे व महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे म्हणजे जशाप्रमाणे पोलीस भरतीला आहे 1600 मीटर मुलांना आणि मुलींना 800 मीटर तशाच प्रकारचे आहे. त्याच्यानंतर हा पहिला पॉईंट होता. दुसरा पॉईंट बघू शकता गोळाफेकचा जो पॉईंट आहे पुरुष उमेदवारांसाठी बघू शकता 7.26 चा जो या ठिकाणी जो गोळा आहे पुरुष उमेदवारांना या ठिकाणी व महिलांना या ठिकाणी बघू शकता 4 किलोग्रॅमचा गोळा असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता महत्वाची कागदपत्रे आता सांगून देतो. रहिवासी पुरावा म्हणजे या ठिकाणी तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये किंवा बाहेरच्या तालुक्यांमध्ये अप्लाय करू शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहतात त्याच तालुक्यातून अप्लाय करू शकता. म्हणजे तुमच्याकडे रहिवासी पुरावा असणे गरजेचे आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्म दिनांक, शैक्षणिक अर्हता पुरावा म्हणजे 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे 10वीचा जो रिझल्ट आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे ते लागत असते. त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता पुढे या ठिकाणी गुण विभाजन कसे आहे ते संपूर्ण तुम्हाला समजावून सांगणार आहे कारण पुढचा पॉईंट खूप महत्वाचा आहे कारण मार्क्स तुमचे त्याच्यावरच असणार आहे. तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास संबंधित प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी बघू शकता ITI, NCC, ब किंवा क प्रमाणपत्र, माजी सैनिक, नागरी संरक्षण सेवेत काम केल्याचे प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी बघू शकता पुढील पॉईंट म्हणजे HMV म्हणजे हेवी मोटर व्हेकल जे लायसन आहे लहान चालवण्याचा वैध परवाना किंवा खेळाडू अशा प्रकारे तुम्हाला जे हे अर्थ असेल तर कशा प्रकारे मार्क्स भेटणार आहे ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता खाली दिलेले आहे बघू शकता मानसेवी होमगार्ड नोंदणी पात्रतेचे गुण बघू शकता. अर्हता तांत्रिक अर्हता दिलेली आहे. त्याच्यानंतर तपशील व देण्यात येणारे गुण दिलेले आहे. जर तुमचे का ITI प्रमाणपत्र यापैकी कोणते एक अर्हता असल्यास या ठिकाणी 2 गुण म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 10 गुण सर्व समजा तुमच्याकडे एवढे पण पॉईंट आहेत तर तुम्हाला सर्व अर्हता धारण करत असल्यास 10 गुण देण्यात येतील. लक्षात घ्यायचे आहे बघू शकता ITI केलेले असतील तर तुम्हाला 2 गुण भेटतील.
आणि खेळाडू कमीत कमी जिल्हास्तरीय खेळामध्ये सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवल्याचे प्रमाणपत्र जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता दोन अर्हता याच्यापैकी जर दोन अर्हता तुमच्याकडे असतील तर तुम्ही या ठिकाणी 3 गुण तुम्हाला बघायला भेटतील. याच्यापैकी तीन अर्हता धारण करत असल्यास 4 गुण भेटतील. 4 अर्हता धारण करत असाल तर 5 गुण भेटतील. याच्यापैकी म्हणजे या 7 पॉईंट दिलेले आहेत. 7 पैकी जर तुमच्याकडे 5 पॉईंट असतील, 5 याच्यापैकी म्हणजे माजी सैनिक प्रमाणपत्र एनसीसी क ब याच्यापैकी जर तुमच्याकडे समजा 5 असतील तर तुम्हाला 7 गुण भेटतील. आणि 6 याच्यापैकी 7 पैकी 6 जर हे करत असाल, तुमच्याकडे अर्थ असेल, 6 पॉईंट तुमच्याकडे जर असतील तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 8 गुण भेटतील. आणि सर्व हे 7ही पॉईंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पैकीच्या पैकी या ठिकाणी 10 गुण देण्यात येतील. आणि पुढे या ठिकाणी 1600 मीटरचे 800 मीटरचे जे गुण विभाजन आहे पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर महत्वाचा पॉईंट तुम्हाला एवढाच सांगायचा आहे. तुमच्याकडे या तांत्रिक अर्हतेला एकूण 10 गुण आहेत. एकूण किती आहेत? 10 गुण आहेत. म्हणजे आयटीआय जर असेल तर तुम्हाला 2 गुण भेटू शकतात. सोबतच आयटीआय आहे आणि तुमच्याकडे या ठिकाणी एनसीसी ब च गुण प्रमाणपत्र आहे तर तुम्हाला या ठिकाणी हे 7 आणि हे 2 म्हणजे एकूण या ठिकाणी 9 मार्क्स अशा प्रकारे भेटतील. तुम्ही लक्षात घ्यायचे म्हणजे सर्व पॉईंट हे इथून एवढे पॉईंट भेटत असतील तर लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 10 गुण म्हणजे या ठिकाणी आता तुमच्याकडे समजा काही मुलांकडे आयटीआय प्रमाणपत्र असेल तर त्यांचे हे 2 गुण फिक्स धरून चालायचे. अजून एखादे असेल तर तुम्ही धरून चालायचे. तुमचे चांगल्या प्रकारे गुण भेटून जातील. तुमचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू नका. तुम्ही Instagram वरती विचारायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता 1600 मीटर धावणे पुरुष उमेदवारांसाठी एकूण गुण किती आहे? 1600 मीटरला 20 गुण आहेत. आणि महिला उमेदवारांना 800 मीटर धावणे एकूण गुण आहेत 25. 25 गुण आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि गुण विभाजन या ठिकाणी तुम्ही दोन्ही प्रकारचे वाचून घ्यायचे किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर 5 मीटर म्हणजे पोलीस भरतीसारखाच टायमिंग आहे. 5 मिनिट 10 सेकंदाचा अंतिम म्हणजे फायनल टाईम आहे. 20 पैकी 20 मार्क तुम्हाला भेटतील. आणि मुलींसाठी 2 मिनिट 50 सेकंदाचा टायमिंग आहे. 25 आउट ऑफ मार्क भेटतील. म्हणजे मुलींना 800 मीटरला 25 मार्क आहेत आणि मुलांना 1600 मीटरला 20 मार्क आहे. लक्षात घ्यायचे. आणि हे गुण विभाजन तुम्ही अशा प्रकारचे बघून घ्यायचे. किती मिनिटामध्ये आल्यास किती गुण भेटतील हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी धावणे धावणे या चाचणीमध्ये पात्र उमेदवारांसाठी कमीत कमी 40% गुण मिळणे आवश्यक राहील. म्हणजे या ठिकाणी धावण्यामध्ये तुम्हाला आता मुलांना 20 गुण आहेत. याच्यापैकी 40% याच्यापैकी तुम्हाला 40% गुण मिळणे गरजेचे आहे धाव चाचणीमध्ये. आणि महिलांना 25 मार्कापैकी 40% गुण मिळणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी बघू शकता हे गोळ्याचे विभाजन ज्याप्रमाणे पोलीस भरतीचे असते तसेच आहे. बघू शकता पुरुष उमेदवार गोळ्याचे या ठिकाणी हे जे गुण विभाजन आहे. त्याच्यानंतर महिलांचे या ठिकाणी बघू शकता हे गुण विभाजन अशा प्रकारचे आहे. बघू शकता गोळा किती गेल्यास एकूण गोळ्याला एकूण 10 मार्क्स आहेत. पुरुषांना आणि महिलांना देखील 10 गुण आहेत. अशा प्रकारे गुण विभाजन तुम्हाला गोळ्याचे बघायला भेटतील. गोळा किती गेल्यास किती मार्क्स भेटतील समजा. बघू शकता 6.70 मीटर पेक्षा जास्त परंतु 7.30 मीटर पेक्षा कमी आल्या तुम्हाला 7 गुण. अशा प्रकारे तुम्ही महिलांचे आणि पुरुषांचे तुम्ही बघून घ्यायचे. याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढू शकत आहात. ठीक आहे. हा पॉईंट देणे आणि तसेच ज्याप्रमाणे धाव चाचणीमध्ये दिले होते तसेच गोळाफेक या चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी कमीत कमी 40% गुण मिळणे आवश्यक राहील. पात्र उमेदवारांसाठी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता महत्वाचा पॉईंट तुम्ही हा ऐकायचा आहे. बघू शकता गोळाफेक उमेदवारांसाठी हा पॉईंट आहे. बघू शकता उमेदवाराला गोळाफेकीसाठी किती संधी देण्यात येतील? एक संधी देण्यात येते. एक संधी देण्यात येईल. पहिल्या गोळ्यामध्ये फाऊल झाल्यास पहिला गोळा समजा तुमचा फाऊल झाला म्हणजे चुकीचा गेला पाय पुढे झाला फाऊल झाला. दुसरी संधी देण्यात येईल. 2 वेळा म्हणजे या ठिकाणी एकच चान्स दिला जाईल. जर तो पहिला फाऊल झाला तर दुसरा चान्स देण्यात येईल. आणि दुसराही जर सलग फाऊल झाला तर तुम्हाला डायरेक्टली 0 गुण देण्यात येईल. पूर्ण हायलाइट करून हा पॉईंट देण्यात आलेला आहे. हा लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण देण्यात येतील. म्हणजे हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. बघू शकता समजा इथून तुम्ही गोळा फेकत आहात. इथून गोळा ठीक आहे. इथून गोळा इथे फेकत आहात. इथे गोळा फेकत आहात तर तुमचं ही रेषा आहे. ही रेषा आहे आणि गोळा या ठिकाणी या रेषेवरती पडला. असा गोळा रेषेवरती टच झाला समजा रेषेला लागला तर तुम्हाला इथले गुण सोडून इथले गुण भेटणार नाही तर त्याच्या वरचे सीमांकन रेषेच्या पुढचे गुण म्हणजे इथले गुण तुम्हाला बघायला भेटतील. पुढचे गुण भेटतील रेषेवर गोळा पडला तर. हा पॉईंट तुम्ही देखील लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. जे महत्वाचा पॉईंट आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. जवळ-जवळ सर्व माहिती एवढीच माहिती असते. आणि हा फॉर्म या ठिकाणी जवळ-जवळ कधी भरती येईल संपूर्ण माहिती पुढे बघूया. आता या ठिकाणी अशा प्रकारचा तुमचा फॉर्म असतो. अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फॉर्म असतो. बघू शकता. अशा प्रकारे इथे तुमचा फोटो असतो. तुमचे पूर्ण पूर्ण आडनाव सहित पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक, शाळा सोडल्याचा दाखला,
तुमचे शिक्षण, व्यवसाय, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक, तांत्रिक शिक्षण असल्यास ते किंवा आय-टी-आय वगैरे असेल, डिप्लोमा वगैरे झाला असेल, ते शिक्षण किंवा एन-सी-सी किंवा माजी सैनिक असल्यास ते टाकायचे आहे. अ, खेळाडू असल्यास वार्षिक उत्पन्न टाकायचे आहे. नोकरी करीत असल्याचे कार्यालयाचे ना हरकत समजा एखादी नोकरी करत असाल, ते कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला आणावे लागणार आहे. पूर्ण पत्ता तुमचे या ठिकाणी ठीक आहे. महत्त्वाचा पॉइंट आहे. बघू शकता तुम्हाला येथे तुमची टाकायची आहे. बघू शकता उंची, पायाचा बूट नंबर इथे टाकायचा आहे. तुमचे उंची, वजन, रक्तगट देखील येथे टाकायचा आहे. तुम्ही विवाहित आहात की अविवाहित हे टाकायचे आहे. व्यवसाय, एकूण अपत्य जर मॅरिड असेल, लग्न झालेले असेल, तर तुमच्याकडे अपत्य म्हणजे मुले किती आहेत तुम्हाला ही माहिती या ठिकाणी जर तुमच्याकडे लायसन असेल, तर लायसन्स या ठिकाणी तुम्हाला नंबर या ठिकाणी हेवी असेल किंवा हलकी असेल, येथे नंबर या ठिकाणी टाकायचे आहे तुमच्या या ठिकाणी आणि कुठून इश्यू झालेले आहे, कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या जे आपले आर-टी-ओ कडून हे तुम्हाला देण्यात आलेलं आहे, ते देखील टाकायला लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी बघू शकता रनिंग करताना, ग्राउंड करताना तुम्हाला जे हमीपत्र असते, ते तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहे. अशा प्रकारे महिला पुरुषांसाठी आहे. तर मित्रांनो या होमगार्ड भरतीबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही Instagramवरती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. Instagramवरती मेसेज करून तुम्ही विचारायचं, तिथे जाऊन फॉलो करायचं आहे आणि ही भरती कधी येणार आहे? आता मित्रांनो 1 जुलै सॉरी 1 जून आज तारीख आहे. जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यामध्ये ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल आणि प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात आलेली बघायला भेटेल आणि तुम्ही समजा बीड जिल्ह्याचे आहेत, तर बीड जिल्ह्याच्या तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये आहेत, त्या तालुक्याच्या जागा असतील, तरच तुम्ही तिथे फॉर्म भरू शकत आहात. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. 2019 च्या भरतीमध्ये असेच होते. परंतु आता येणारी जी 2024 ची भरती आहे, याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे आणि याचा जो भत्ता आहे, म्हणजे तुमचा रोजगार आहे, जो पेमेंट आहे, याच्यामध्ये देखील वाढ करण्याची प्रोसेस चालू आहे. आणि या भरतीला पूर्णतः मंजुरी भेटलेली आहे. फक्त जी फायनल अंतिम मंजुरी असते ती भेटलेली नाही अजून. ती भेटताच लगेच तुमची जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची ही जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो या भरतीबद्दल तुमचा कोणताही डाऊट असेल तर Instagramवरती तुम्ही विचारू शकता. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.